वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि असणारा 13वा अध्यायातील 12वा श्लोक, त्याचा असणारं भाष्य. नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतम अश्नुते. अशा प्रकारे ते जे आहे तत्व ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. अनादिमत परब्रह्म न सत्तन्नासत दुच्यते. अशा प्रकारे ते कसं आहे, सत असत पेक्षाही विलक्षण असं असणारा, अनादिकालापासून असणारं ते असणार ब्रह्मतत्व. म्हणून अशा प्रकारे ते काय केलं पाहिजे, ते जाणून घेतलं पाहिजे. परंतु जाणून घेत असताना काय सांगितलं, न सत्तन्नासत उच्चते. ते सत सुद्धा नाही आणि असत सुद्धा नाही. मग हा जो विषय आहे की सत पण नाही आणि असत सुद्धा नाही, म्हणजे नक्की काय आहे, याच्यावर या ठिकाणी आता हे भाष्य सगळं चालू आहे की सत नाही आणि असत नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही वस्तू झाली तर आपण दोन भूमिकेतनं तिथं दाखवतो. काय तर एक तर ती आहे अथवा नाही. परंतु या ठिकाणी काय म्हणतात, ते सत सुद्धा नाही असत सुद्धा नाही, अशी कोणतीच वस्तू या जगतामध्ये उपलब्ध नाही. आणि म्हणून या ठिकाणी पूर्वपक्षीच्या आचार्यांना त्या ठिकाणी काय करतोय, त्याच्यावर असणारा संशय की काय म्हणतोय, अहो पण काय तुम्ही म्हणतोय काय, कंबर बांधून मोठ्या कंठरवाने ज्ञान नेय सांगेन असा मोठा घोष करून काय म्हणा, नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि. असं तुम्ही काय केलं, छानपैकी सगळं जुळवून आणलं आणि काय आता मी तुम्हाला जे नेय वस्तू आहे ती नेय वस्तू सांगण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगितलं. आणि म्हणून कंबर बांधून मोठ्या कंठरवाने काय सांगितलं, नेय सांगेन नेय सांगेन. ते वस्तू काय आहे ती आता मी तुम्हाला सांगेन. आणि असं सांगितल्यानंतर असा मोठा घोष करून पहिल्यांदा असं सांगितलं की आता काही काळजी करू नका, आता तुम्ही साधन संपन्न झालेला आहात. आता जी वस्तू तुम्हाला पाहिजे ती वस्तू मी सांगत आहे. आणि मग असं सांगितल्यानंतर काय म्हणताय, मग ते सद म्हटले जात नाही आणि असदही म्हटले जात नाही. मग ती जी वस्तू सांगायची तिला सत पण म्हटलं जात नाही आणि असत सुद्धा त्या वस्तूला म्हटलं जात नाही. आणि हे जे तुमचं म्हणणं आहे ती सत सुद्धा नाही आणि ती असत सुद्धा नाही, हे काय असे हे अननुरूप सांगितले आहे, हे योग्य नाही. तुम्ही जे काय म्हणताय ते सत पण नाही असत पण नाही. आम्हाला तयारी तर सगळी करायला लावली आणि सगळं तयार होऊन आल्यानंतर काय म्हणतात, ते हे पण नाही आणि ते पण नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, सगळंच गेलं, तेलही गेलं तूपही गेलं, त्याप्रमाणे सगळंच गेलं, काही उपयोग नाही. हे जाणण्याकरिता म्हणून आम्ही सर्व प्राप्त केलं. आणि आता तुम्ही म्हणता सत पण नाही मग असत पण नाही. मग हे सगळं जे आहे हे सर्व सांगण्याचं काय तात्पर्य, त्याच्यावर असणारं समाधान या ठिकाणी म्हणतात. पूर्वपक्ष म्हणतोय की अशा प्रकारे सांगून आम्हाला या ठिकाणी बोलवलं, किती वस्तू सांगतो 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 आम्हाला सिद्ध व्हायला लागलं. आणि या ठिकाणी आल्यानंतर म्हणतात हे पण नाही ते पण नाही. म्हणजे काय करता तुम्ही, आमची फसवणूक करता. अशा प्रकारे पूर्वपक्ष म्हटल्यानंतर सिद्धांत म्हणजे आचार्य त्याचं असणार उत्तर देतात. काय म्हणतात, तसं नाही, आम्हाला तसं म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं आम्हाला, असे सांगणे अनुरूप नाही तर ते अनुरूपच आहे. की मी जे सांगत आहे, आम्ही जे बोलत आहोत ते अनुरूप नाही, म्हणजे ते योग्य नाही असं म्हणू शकत नाही. हे जे आम्ही बोलत आहोत ते योग्यच आहे. कसं योग्य आहे, ते कसं योग्य आहे, कारण का तर सर्व उपनिषदांमध्ये नेय ब्रह्म असे नाही असेही नाही. सर्व उपनिषदांमध्ये उपनिषद जे आहे त्या सर्व उपनिषदांच्या माध्यमातून जे नेय स्वरूप ब्रह्म आहे, त्या नेय स्वरूप ब्रह्माचं ज्यावेळेस वर्णन होतं त्यावेळेस काय सांगितलं, ते ब्रह्म असे नव्हे असेही नव्हे. म्हणजेच नेती नेती आदी जी वाक्य आहे त्या सर्व वाक्यांद्वारे, अथवा ते स्थूल नाही ते सूक्ष्म नाही, ते कसं आहे, ते स्थूल नाही ते सूक्ष्म नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तार नाहम न च श्रोत्रजिव्ये न च घ्राण नेत्रम न च व्योम भूमिर्न तेजो न वायू. हे सगळं जे आम्ही मानतो आहोत म्हणजे काय केलं, त्या सगळ्यामध्ये निषेध करूनच हे नाही हे नाही हे नाही. आणि हे सगळ्याचा निषेध केल्यानंतर जे राहील चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि म्हणजे अशा प्रकारे निषेधात्मकच शास्त्र आणि
ते ब्रह्मतत्व सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वस्तू म्हणून आम्ही म्हणत आहोत, ज्या ज्या वस्तू आम्ही मानत आहोत, त्या कोणत्याच वस्तू ते ब्रह्म होऊ शकत नाही म्हणून निषेधानेच. आणि म्हणून तेच सांगितलं सर्व उपनिषदांमध्ये ते नेय ब्रह्म असे नाही, असेही नाही, अथवा ते स्थूल नाही, सूक्ष्म नाही इत्यादी प्रकारे काय सर्व विशेषांच्या प्रतिषेधाने सांगितले जाते. जेवढे काही विशेष आहेत त्याचं काय, जेवढी विशेषण सांगितलेली आहे किंवा विशेष जे आहे त्यांचा काय प्रतिषेध करूनच, त्या सर्वांना सोडूनच, त्यांचा प्रतिषेध करूनच सांगितलं जातं. कोठेही हे ते असा त्याचा निर्देश केला जात नाही. म्हणून कुठे ते ब्रह्म असंच आहे अशा प्रकारे त्या ब्रह्माचा निर्देश कुठेही केला जात नाही. का केला जात नाही? कारण ते वाणीचा गोचर विषय होत नाही. कारण त्याचं जे वर्णन जे आहे, वर्णन करण्यासाठी तो वाणीला जो गोचर विषय पाहिजे, तो इंद्रिय गोचर जो विषय आहे, तो इंद्रियांच्या गोचर विषय नसल्यामुळे त्याचं कसं काय वर्णन करणार? आणि म्हणून नेती नेती सांगितलं. आम्ही जे म्हणतोय की ते वर्णन करण्यासाठी काय शब्द तिथं वापरावेत, ही जे आहे हा विचार मनामध्ये कोणत्या शब्दाने त्याचं वर्णन करावं. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही म्हणतो, म्हणून तो काय वाणीचा विषय होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ते इंद्रियाच्या सानिध्याने किंवा इंद्रिय गोचर नसल्यामुळे त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि मग वर्णन करू शकत नसल्यामुळे मग काय, म्हणून आम्ही नेती नेती निषेधात्मक जे काय आहे ते ते नाही अशा प्रकारे आम्ही काय केलं, त्याचं निषेधाने त्याला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. लक्षात काय? म्हणून त्या ठिकाणी, म्हणून पुन्हा त्यावर, कारण ते कुठल्याही इंद्रियाचा विषय नसल्यामुळे इंद्रियातीत आहे. इंद्रिया म्हणून त्या ठिकाणी कश्चित धीर आवृत्त चक्षु सांगितलं. अमृत विच्छन त्या ठिकाणी सांगितलं. परांज खानी व्यतृण स्वयंभू तस्मात परांग पश्य न अंतरात्मा कश्चित धीर प्रत्येकात्मा न इच्छत. आवृत्त चक्षु, ज्यावेळेस त्याला प्रत्येकात्माचं ज्ञान करून घ्यायचं असेल त्यावेळेस काय होतं, हे इंद्रियांची बहिर्मुख जी इंद्रिय आहेत त्यांना काय होतो, तो आवृत्त चक्षु म्हणजे अंतर्मुख करून घेतो. आणि म्हणून मग काय त्याला अंतर्मुख केल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं वर्णन आता कसं करणार. आणि म्हणून नेती नेती हे वाक्य शास्त्राने सांगितलं. म्हणजे उपनिषदांमध्ये ही वाक्य असल्यामुळे आम्ही त्या अनुषंगानेच इथे त्या ठिकाणी म्हणतो न सत्तन्ना सदुच्यते. काय तर ते सत सुद्धा नाही आणि असत सुद्धा स्वरूपाचं नाही. पाहू पुन्हा काय म्हणतात, यावर पुन्हा आक्षेप घेतात. काय म्हणतात, तुम्ही जर इंद्रिय विषय म्हणताय त्याच्यावर पुन्हा आक्षेप घेतात. अहो पण जी वस्तू असती आहे या शब्दाने सांगितली जात नाही, ते विद्यमानच नाही. जर आहे शब्दाने जर सांगितलीच जात नाही, मग ती वस्तू आहे कशी काय? कोणतीही वस्तूचं अस्तित्व दाखवण्याकरिता आपल्याला काय करावं लागते, आहे. आहे ज्यावेळेस आपण म्हणू चिमटा आहे त्यावेळेस त्याचं अस्तित्व आपण दाखवू शकतो. परंतु या ठिकाणी कोणतीही वस्तू तेच म्हणतात अहो पण जी वस्तू आहे या शब्दाने सांगितली जात नाही, ती विद्यमानच नाही. तुम्ही आहे या शब्दाने जर सांगत नाही तर मग ती विद्यमान आहे असं आम्ही कसं काय ग्राह्य धरू? येतं लक्षात? विद्यमानच नाही, त्याच न्यायाने ते ज्ञेय असती आहे या शब्दाने जर सांगितले जात नसेल, याच न्यायाने म्हणजे तो विद्यमानच नाही. मग कसं काय आम्ही त्याला म्हणणार की ती वस्तू अस्तित्वात आहे? कारण अस्ति या शब्दाने तुम्ही ती सांगतच नाहीये. तुम्ही जर अस्ति या शब्दाने ती वस्तू सांगत नाही तर आम्ही कशा प्रकारे मानायचं ती वस्तू या जगतामध्ये उपलब्ध आहे हे आम्ही मानायचं कसं? तेच म्हणतात त्याच न्यायाने, म्हणजे त्याच न्यायाने ते ज्ञेय अस्ति आहे या शब्दाने जर सांगितले जात नसेल तर ते नाहीच. अस्ति या शब्दाने सांगितलं नसेल, तुम्ही काय म्हणतात ते सत नाही असत नाही, तुम्ही नाही या शब्दानेच सांगताय. मग कसं काय आम्ही मानायचं ती वस्तू अस्तित्वात आहे हे तरी आम्ही कसं काय मानायचं? आणि म्हणून शब्दाने जर सांगितले जात नसेल तर ते नाहीच. ते नेय आहे, ते नेय आहे, पण अस्ति शब्दाने मात्र सांगितले जात नाही हे म्हणणे सुद्धा अतिशय विरुद्ध आहे. परंतु ते नेय आहे, पण त्याच्या पुन्हा तुम्ही जर म्हणाल की नाही नाही तसं काही नाही,
ते अनेय आहे, परंतु जाणण्यायोग्य आहे, परंतु अस्ति या शब्दाने ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. असं जरी तुम्ही म्हणत असाल, अस्ति या शब्दाने मात्र सांगितले जात नाही, हे म्हणणं सुद्धा तुमचं काय परस्पर विरुद्ध आहे. एकीकडे म्हणतात आहे आणि दुसरीकडे म्हणतात अस्ति शब्दाने सांगता येत नाही. मग आहे तर दाखवा. आहे तर तुम्ही ती वस्तू म्हणताय ना आहे, मग सांगा किंवा दाखवा, काहीतरी करा. तुम्ही नुसतं अस्ति एवढंच म्हणताय, पण दाखवायच्या वेळेस काहीच दाखवत नाही. मग म्हणतात न सत्तन्ना सदुच्यते नेती नेती असं म्हणताय. मग असं काय आम्ही नक्की याच्यामधनं समजून घ्यायचं? ती वस्तू म्हणजे मग नक्की अशी कोणती वस्तू आहे जी असताना सुद्धा तुम्ही नास्ती या अनुषंगाने आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करताय, असं पूर्वपक्षी या ठिकाणी म्हणल्यानंतर पुन्हा त्याचं या ठिकाणी समाधान करतात. ते ब्रह्म नाही असे ते नाहीच का? ते ब्रह्म नाही असे ते नाहीत, कारण नास्ती म्हणजे नाही या बुद्धीचा ते विषय होत नाही. कारण नास्ती बुद्धीचा ते विषय होऊ शकत नाही. आणि म्हणून आक्षेप आहो, पण सर्व बुद्धी, सगळ्या ज्या बुद्धी आपल्याकडे आहेत, या आपल्याकडे असणारी बुद्धी, या प्रत्येकाची असणारी जी बुद्धी आहे, ही प्रत्येकाची बुद्धी काय करते? एक तर सर्व बुद्धी अस्ति किंवा नास्ती या बुद्धीतील कोणत्या तरी एका बुद्धीने अनुगत असतात. आपल्या बुद्धीमध्ये दोन विषय असतात, एक तर आहे अथवा नाही. या दोन्हीपैकी एकाच विषयाने बुद्धी प्रेरित होते, एक तर ती वस्तू आहे अथवा नाही. आणि मग तेच सांगतात सर्व बुद्धी अस्ति किंवा नास्ती या बुद्धीतील कोणत्या तरी एका बुद्धीने अनुगत असतात. म्हणजे एकच विषय आपल्या बुद्धीमध्ये येतो, एक तो विषय आहे अथवा तो विषय नाही. जाऊ विषय सोडून दे, बुद्धीतून काढून टाकतो विषय, आपण असं म्हणतो. मग असेल तर मग डोक्यामध्ये धर, नीट लक्ष दे. म्हणजे या दोन अनुषंगानेच आपण कुठल्या विषयाचं ज्ञान करून घेतो, एक तर अस्ति अथवा नास्ती. मग तेच म्हणतात की त्या एका बुद्धीने अनुगत असतात. आणि असे असल्यामुळे नेय ही अस्ति बुद्धी अनुगत प्रत्यय विषय तरी असेल किंवा नास्ती बुद्धी अनुगत प्रत्यय तरी असेल, ते तुम्ही नेय म्हणताय. नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, ते जे नेय आहे ते. मग अशा प्रकारे या बुद्धीमध्ये जर दोन विषयच असतात, एक अस्ति आणि नास्ती, तर मग त्यामधील एका बुद्धीचा ते विषय व्हायला पाहिजे. एक तर अस्ति बुद्धीचा तरी विषय झाला पाहिजे, नाहीतर नास्ती बुद्धीचा तरी विषय झाला पाहिजे. मग तेच म्हणतात की नास्ती बुद्धी अनुगत विषय तरी असले पाहिजे, परंतु नेय ब्रह्म आहे या बुद्धीचा विषय असेल किंवा नाही या बुद्धीच्या प्रत्ययाचा विषय तरी असेल, असा भावार्थ. म्हणजे या दोन्हीपैकी अस्ति बुद्धीचा तरी तो विषय असला पाहिजे अथवा नास्ती बुद्धीचा तरी विषय असला पाहिजे, काहीतरी. कारण आपल्या बुद्धीवर हे दोन प्रकारचे संस्कार होतात, एक आहे, वस्तू आहे अथवा वस्तू नाही. या दोनच विषय आपल्या बुद्धिपटलावर असतात. मग तुम्ही ज्यावेळेस नेय यत्तत् प्रवक्ष्यामि म्हणताय, त्यावेळेस ते जे ज्ञेय आहे ते ज्ञेय एक तर अस्ति बुद्धीचा तरी विषय असला पाहिजे अथवा नास्ति बुद्धीचा तरी विषय असला पाहिजे. ते नाही असं पूर्ण म्हणूच शकत नाही, काहीतरी एका तरी कोणत्या तरी बुद्धीचा तो विषय असला पाहिजे. त्याच्यावर पुन्हा आचार्य असं असणार पूर्वपक्षी हे सगळं सांगतो, त्याचा असणारा आचार्य समाधान पुन्हा पुढे जाऊन करतात. काय म्हणतात आचार्य पुढे म्हणू पाहू काय म्हणतात ते. न अतींद्रियत्वेन उभयबुद्ध्यानुगत प्रत्यय विषय अविषयत्वात् यत् ही इंद्रियगम्य वस्तू घटाधिकम तत् अस्ति बुद्धी अनुगत प्रत्यय विषयं स्यात् नास्ति बुद्धी अनुगत प्रत्यय विषयं वा स्यात्. इदं तु नेय अतींद्रियत्वेन शब्द एक प्रमाणगम्यत्वात् न घटाधिपत उभय बुद्धि अनुगत प्रत्यय विषयम् इत्यतः न सत्तन्नास उच्यते. यत्तु उक्तं विरुद्धम् उच्यते. नेयं यत्तत् न सत्तन्नास उच्यते इति न विरुद्धम् अन्यदेव तद्विद्धातो अद्विद्धाधि इति श्रुतेः. श्रुति अपि विरुद्धार्थ श्रुति अपि विरुद्धार्थ इति चेत् यथा यज्ञाय शालाम् आरभ्य यद् अंशलोके अस्ति न अस्ति वा न वैतत इति इत्येमेव इति एवम् इति चेत् न विदित अविदित्वा श्रुतेः अवश्य विज्ञेयार्थ प्रतिपादनपरत्वात् यद् अमुष्मिन् इत्यादि विधिशेषा अर्थवातः. आचार्य आता पुन्हा समाधान की दोन्ही एका बुद्धीचा तो विषय पाहिजे, हा विषय आहे चाललेला.
त्याचा आता या ठिकाणी समाधान करण्याचा प्रयत्न करतायत. काय म्हणतात? आचार्याचं समाधान करतात तसे नाही. तुम्ही जे म्हणतात ना की बुद्धीचा एक विषय काहीतरी, एक तर अस्थिबुद्धीचा तरी विषय झाला पाहिजे, नाही तर नास्तिबुद्धीचा तरी विषय झाला पाहिजे. हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचा आता आम्ही उत्तर या ठिकाणी द्यायचा आरंभ करतो. काय म्हणतात? आचार्य म्हणतात तसे नाही. ते ब्रह्म अतिंद्रिय असल्यामुळे दोन्ही बुद्धीच्या अनुगत प्रत्ययाचा विषय होणारे नाही. अतिंद्रिय विषय, बुद्धिगम्य विषय नाही, बुद्धीच्याही अतीत आहेत. आणि म्हणून ते ब्रह्म अतिंद्रिय असल्यामुळे हे इंद्रिय जे आहे पंच ज्ञानेंद्रिय, श्रोतम त्वक चक्षुर रसना घ्राण, याच्या काय या संपूर्ण इंद्रियांचा अतीत असल्यामुळे ते ब्रह्म अतिंद्रिय असल्यामुळे दोन्ही बुद्धीच्या अनुगत प्रत्ययाचा विषय होणारे नाही. आणि त्याच्याही पलीकडे येते. त्यामुळे काय, त्या बुद्धीचा जो प्रत्यक्ष विषय आहे तो बुद्धीचा, त्या बुद्धीच्याही पलीकडे असल्यामुळे त्या बुद्धिपटलावर त्याचं ज्ञान होईल असं म्हणू शकत नाही. म्हणून अनुगत प्रत्ययाचा विषय होणारे नाही. या वाक्याचा विस्तार त्याचं पुन्हा आता विश्लेषण करतायत. काय म्हणतात पुढे त्याचं विश्लेषण? काय म्हणतात? इंद्रिय गोचर असलेली जी घटादी वस्तू ती अस्ति बुद्धीला अनुसरण असलेल्या प्रत्ययाचा विषय असेल. जी वस्तू इंद्रिय गोचर आहे, ती वस्तू आता जी आहे, हा चिमटा, हे काय झालं? हा इंद्रिय गोचर. जी वस्तू इंद्रिय गोचर आहे तेच इंद्रिय गोचर असलेली जी घटादी वस्तू, घट म्हणजे त्या ठिकाणी असलेला माठ, किंवा आता या ठिकाणी आपण हा चिमटा घेऊ, म्हणजेच जी इंद्रिय गोचर असलेली घटादी वस्तू ती अस्थिबुद्धीला अनुसरण असलेल्या प्रत्ययाचा विषय असेल. तीच काय करेल? ती जी आहे ही बुद्धी ग्रहण करेल की ही अशी वस्तू आहे, याला चिमटा म्हणतात. अशा प्रकारे काय होईल? त्या चिमट्याच्या किंवा त्या वस्तूच्या अनुषंगाने ती बुद्धी काय करेल? त्या अस्थिबुद्धीला अनुसरून असलेला प्रत्ययाचा विषय असेल, किंवा नास्ति बुद्धीला अनुसरून असलेल्या अनुभव विषयाचा असेल, किंवा त्या अनुषंगाने नाही. एक तर त्या विषयाचं ज्ञान असती अथवा नास्ती, या दोन्हीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या विषयाचं ज्ञान त्या बुद्धीमध्ये प्रकट होईल. तेच सांगितलं, विषयाचा अथवा नास्ति बुद्धीला अनुसरून असलेल्या अनुभवाचा विषय आहे. परंतु म्हणजे त्या विषयाच्या त्या असणाऱ्या स्पष्ट दिसणाऱ्या वस्तूच्या अनुषंगाने ती वस्तू असती अथवा नास्ती, याच्या अनुषंगाने त्याचं ज्ञान कुठे होईल? बुद्धिपटलावर निर्माण होईल. चिमटा आहे किंवा घट आहे, घट नाही, समोर दिसते आहे म्हणून. परंतु काय म्हणतात? परंतु हे ब्रह्म, आता ब्रह्मविषय झाला, हा सर्वसामान्य विषय झाला, व्यावहारिक. परंतु त्याच्या पुढे काय? परंतु ब्रह्म अतिंद्रिय असल्यामुळे, हे ब्रह्म कसं आहे? इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, इंद्रियातीत आहे, इंद्रियाच्या द्वारे आपण त्याला प्राप्त करू शकत नाही, इंद्रियाच्या अतीततेचं ज्ञान असल्यामुळे. परंतु हे ब्रह्म अतिंद्रिय असल्याने केवळ एका शब्दाप्रमाणे ते समजणे शक्य आहे. फक्त ते अतिंद्रिय असल्यामुळे एक शब्द प्रमाणानेच. परंतु हे ब्रह्म अतिंद्रिय असल्यामुळे एका शब्द प्रमाणानेच ते समजणे शक्य आहे. इतर कुठल्याच प्रमाणात राहत नाही, शब्द प्रमाणानेच, अलग अलग उपदेश मात्रेनं त्या ठिकाणी ते शक्य आहे. आणि म्हणून घटाधिकांप्रमाणे अस्थिबुद्धी व नास्तिबुद्धी यापैकी कोणत्याच बुद्धीला अनुसरून असलेल्या प्रत्ययाचा ते विषय होऊ शकत नाही. केवळ एका शब्द प्रमाणानेच त्याचं काय होतं? शब्द प्रमाणानेच ते समजणे शक्य आहे. म्हणून उपदेश मात्रेनं. तद व्यतिरिक्त म्हणून घटाधिकांप्रमाणे अस्थिबुद्धी आणि नास्तिबुद्धी यापैकी कोणत्याचा बुद्धीचा प्रत्ययाचा तो विषय होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला सत अथवा असत असे काहीच म्हणता येत नाही. आणि त्यामुळे बुद्धीचा विषय होत नसल्यामुळेच त्या ठिकाणी अस्ति अथवा नास्ति या बुद्धीचा विषय होऊ शकत नसल्यामुळे त्याला आपण सत अथवा असत काहीच म्हणता येत नाही. आता ते ब्रह्म नेय आहे. आता ते ब्रह्म कसं आहे? नेय आहे. परंतु त्याला सत किंवा असत काहीच म्हणता येत नाही, हे म्हणणे सुद्धा विरुद्ध आहे. अलग लक्षात. अशा प्रकारे ते नेय आहे म्हणताय. पुन्हा तिथं झाला जुना प्रश्न जो होता ते, की ते ब्रह्म जर नेय आहे तर नेय, परंतु ते त्याला सत किंवा असत काहीच म्हणता येत नाही, हे म्हणणे सुद्धा विरुद्ध आहे. तुम्ही त्याला सत पण नाही, असत पण नाही, हे जे म्हणताय हे तुमचं म्हणणं सुद्धा काय? हे तुमचं म्हणणं सुद्धा अत्यंत विरुद्ध आहे. असा जो आक्षेप
त्याला उत्तर असे की तुम्ही म्हणताय की सत पण नाही असत पण नाही, हे तुम्ही जे म्हणताय हे योग्य नाही. हा जो तुमचा प्रश्न आहे, कोण पूर्वपक्षी म्हणतोय सिद्धांतीला, त्याचा आता सिद्धांती उत्तर देतोय की तुमचा जो आक्षेप आहे सदसत विलक्षण आहे, त्याचं उत्तर ऐका. असा जो तुमचा आक्षेप आहे त्याला उत्तर असे की हे म्हणणं आम्ही जे काय म्हणतो हे विरुद्ध म्हणत नाही. मग काय, कारण ते ब्रह्म विदिताहून भिन्न आहे आणि अविदिताहून पलीकडे आहे, अशी केन उपनिषदमध्ये श्रुती सांगते. केन उपनिषदामध्ये सांगितलं काय सांगितले, ते ब्रह्म कसं आहे, ते ब्रह्म विदितहून भिन्न आणि अविदिताहून पलीकडं आहे, अशा प्रकारे केन उपनिषदच म्हणतं. म्हणजे अशा प्रकारे केन उपनिषदामध्ये श्रुती आहे. बरे, ही श्रुती सुद्धा विरुद्ध अर्थ सांगणारे आहे असे म्हणाल. ही श्रुतीच विरुद्ध अर्थ सांगते, श्रुती काही सांगते, असं काही होऊ शकत नाही. तर विरुद्ध अर्थ सांगणारी श्रुती अप्रमाण असते याविषयी एक दाखला देतात की अशा प्रकारे म्हणून ते जे आहे विरुद्ध अर्थ सांगणारी श्रुती अप्रमाण असते. जी श्रुती विरुद्ध अर्थ सांगते ती अप्रमाण श्रुती, यासाठी एक दाखला देतात. काय दाखला देतात की जसे पारलौकिक फल देणाऱ्या यज्ञाचे अनुष्ठान करण्यासाठी प्राचीन काळामध्ये जी श्रुती जी आहे त्या अनुषंगाने त्याच्या अनुषंगाने विरुद्धच असेल तर ती श्रुती सुद्धा प्रमाण आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी सांगतात विरुद्ध अर्थ सांगण्याची श्रुती अप्रमाण असते, याविषयी एक दाखला देतात. म्हणजे तुम्ही जी श्रुती सांगितली ते ब्रह्म, काय कोणती श्रुती सांगितली, कारण ते ब्रह्म विदिताहून भिन्न आणि अविदिताहून पलीकडे आहे, असं केन उपनिषद जे म्हणतंय, ती जी श्रुती केन उपनिषदामध्ये आहे तो जो मंत्र आहे तो मंत्र सुद्धा प्रमाण आहे. कारण का, जसं त्याच्यासाठी उत्तर देतात जसे पारलौकिक फल देणाऱ्या यज्ञाचे अनुष्ठान करण्यासाठी यज्ञादी अनुष्ठान करायचे आता, आणि त्याचं काय स्वर्गकामोत यजेत, ज्याला स्वर्गाची इच्छा असेल त्याने काय केलं, यजेत म्हणजे यज्ञादी क्रिया कराव्या असं शास्त्र म्हणतं. आणि मग अशा प्रकारे पारलौकिकीय फलाचे फल देणाऱ्या यज्ञाचे अनुष्ठान करण्यासाठी प्राजंभशम करोती या वाक्याने यज्ञशाला निर्माण करण्याचे प्रकरण आरंभ करून त्याच्यानंतर मग ते यज्ञ प्रकरण सर्व आरंभ होईल. मग यज्ञ प्रकरण आरंभ झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होईल, प्राचीनमशम करोती, त्या ठिकाणी काय होईल की या वाक्याने यज्ञशाला निर्माण करण्याचे प्रकरण आरंभ केलं सुरुवातीला. आता सर्व स्वर्गकामो यजेत, स्वर्गाची इच्छा असणाऱ्याने यज्ञादी कर्म करावी. मग काय केलं, मग ते यज्ञ प्रकरणामध्ये पहिलं काय सांगितलं, मग त्या प्राचीन वशम करोती, मग त्या ठिकाणी पहिला आता यज्ञ करायचं. मग काय केलं, कुठे करून चालणार आहे का नाही, मग यज्ञशालेचं निर्माण केली पाहिजे, यज्ञशाला निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे या वाक्याने यज्ञशाला निर्माण करायचे प्रकरण आरंभ होऊन मग पुन्हा ह्या ठिकाणी प्रकरण आरंभ केलं की आता यज्ञशाला निर्माण करायची. मग कशी निर्माण करायची, तो सगळं प्रकरण त्या ठिकाणी आणलं. मग त्यानंतर पुन्हा आरंभ होऊन परलोक आहे की नाही हे कोणास ठाऊक असे म्हणून ज्यासाठी यज्ञ करायचा त्या परलोकाविषयी संशय प्रकट करणारी श्रुती जशी विरुद्ध अर्थ सांगणारी असल्यामुळे अप्रमाण आहे. पुन्हा सांगतात तर यज्ञ करायचा परंतु तद विरुद्ध, अरे मग परलोक आहे का नाही असं पण म्हणतात, त्याच्यावर पण संशय घेतात. मग अशा प्रकारे संशयात्मक असणारी जी श्रुती आहे ती ग्राह्य धरायची का नाही, तेच या ठिकाणी म्हणतात की परलोक आहे की नाही हे कोणास ठाऊक असे म्हणून ज्यासाठी यज्ञ करायचा म्हणजे परलोकासाठी स्वर्गलोकाच्या प्राप्तीसाठी यज्ञ करायचा, मग तो स्वर्गलोकच आहे का नाही याच्यावरच संशय घेतल्यानंतर मग हे जे सगळं विधान सांगितलं याचा काय उपयोग, कारण जे प्राप्त करायचं त्याच्याविषयीच जर मला संशय असेल तर बाकी प्राप्त विषयीसाठी जे खटाटोप करायचं तो खटाटोप करून उपयोगच काय. तेच या ठिकाणी सांगतात की परलोकाविषयी संशय प्रकट करणारी श्रुती जशी विरुद्ध अर्थ सांगणारी असल्यामुळे अप्रमाण आहे, त्याचप्रमाणे वरील श्रुती सुद्धा अप्रमाण आहे असे म्हणाल तर ही श्रुती अप्रमाण नाही. आणि त्याप्रमाणेच जसे हा विषय आहे यज्ञ करायला आरंभ करून स्वर्गलोकावरच संशय घेणारी श्रुती ज्याप्रमाणे अप्रमाण आहे त्याप्रमाणे तुमची वरती जी सांगितली विदिता अविदिता ही केन उपनिषदामधली जी श्रुती आहे की ज्या श्रुतीने काय सांगितलं ते ब्रह्म विदिताहून भिन्न आणि अविदिताहून पलीकडे आहे असं जी श्रुती म्हणते ती सुद्धा प्रमाण आहे. मग त्या न्यायानं म्हणून तसाच जसं हे वाक्यामध्ये ही श्रुती अप्रमाण झाली, स्वर्गकाम येत म्हणून सांगून यज्ञशालाचा प्रकरण करून स्वर्गाविषयी संशय निर्माण केला,
म्हणून ही श्रुती अप्रमाण झाली. त्याप्रमाणे नेयम सांगून ते विदित अविदिच्या पलीकडं आहे, मग ती श्रुती सुद्धा प्रमाणच आहे असं जर म्हणत असाल तर सांगतो. त्याचं आता उत्तर खाली आलं. काय असल्यामुळे जशी श्रुती सांगणार असल्यामुळे अप्रमाण आहे, त्याचप्रमाणे वरील श्रुती म्हणजे केन उपनिषदाची अप्रमाण आहे असे म्हणाल तर ही श्रुती अप्रमाण नाही. ह्याप्रमाणे ही श्रुती अप्रमाण. जशी इथे यज्ञशालेच्या प्रकरणामध्ये श्रुती अप्रमाण करू शकतो, तसं केन उपनिषदामध्ये जी श्रुती सांगितली विदित अविदिताच्या पलीकडे ते आहे, ही श्रुती जी सांगितली ही अप्रमाण नाही. कारण का तशी ही श्रुती अप्रमाण. कारण विदित म्हणजे ज्ञान, अविदित म्हणजे अज्ञात. ज्ञात आणि अज्ञात. विदित म्हणजे ज्ञात आणि अविदित म्हणजे अज्ञात. विदित म्हणजे ज्ञात आणि अविदित म्हणजे अज्ञात. या दोहीहून ब्रह्म अधिक विलक्षण आहे. या दोघांपेक्षा ब्रह्म विलक्षण. ज्ञात आणि अज्ञात या दोघीहून ब्रह्म काय आहे? ब्रह्म या दोघांपेक्षा अत्यंत विलक्षण स्वरूपाचा आहे. मग तेच सांगितलं विलक्षण आहे असे सांगणारी श्रुती अवश्य विज्ञेय अर्थाचे प्रतिपादन करणारी आहे. आणि म्हणून ही श्रुती जी आहे ही अप्रमाण नाही होऊ शकत. ही स्पष्टता करते. अलग लक्षात ते कशा स्वरूपाचा आहे? ज्ञात अज्ञातापेक्षाही विलक्षण स्वरूपाचा आहे सांगण्याकरिता. म्हणून ती श्रुती तिथं आली. म्हणून ती अप्रमाण श्रुती होऊ शकत नाही. त्याचा असणार लक्षण सांगण्याचा प्रयत्न श्रुती करते. कसा आहे ते? ज्ञात अज्ञाताच्याही पलीकडं आहे. या सगळ्याच्याही पलीकडं हे सांगण्याचा प्रयत्न ती त्या ठिकाणी श्रुती करत आहे. आणि म्हणून ज्ञात कारण विदित म्हणजे ज्ञात, अविदित म्हणजे अज्ञात. या दोघाहून ब्रह्म अत्यंत विलक्षण आहे असे सांगणारी श्रुती अवश्य विज्ञेय अर्थाचे प्रतिपादन करणारी आहे. अलग अलग म्हणजे अशा प्रकारे या दोघांपैकी ज्ञात अज्ञातापेक्षाही ब्रह्म विलक्षण स्वरूपाचा आहे हे आम्हाला त्यातनं सुचवायचं आहे. त्यातनं नाही असं सुचवायचं नाही. पण ह्या ज्ञात अज्ञात तू जे काही जाणतोस त्याच्याही पेक्षा अलग लक्षात. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं तर चर्मचक्षुनी तुला आम्ही पाहू शकत नाही. काय सांगितलं? चर्मचक्षुने मी तुला पाहू शकत नाही. अशा ठिकाणी त्या ठिकाणी मी तुला सांगितलं. आणि म्हणून सांगितलं मग काय? म्हणून दिव्यम ददामि ते चक्षुः. सर्वसामान्य व्यवहारिक जे चक्षु आहे त्यांनी माझं जे स्वरूप आहे ते तू पाहू शकत नाही. म्हणजेच काय? जे काय आहे स्वरूप त्या ठिकाणी त्याच्याही पलीकडं व्यावहारिक असणाऱ्या गोष्टींच्याही पलीकडे. म्हणून दिव्यम ददामि ते चक्षुः. चर्मचक्षुने तुझ्या माझं ते विश्वरूप दर्शन जे आहे तू का बघू शकत नाही? त्याही पलीकडे. अलग लक्षात. त्याप्रमाणे तिथे ज्ञात अज्ञाताही पलीकडं असणारं विलक्षण स्वरूप आहे त्यात. अगदी तसंच 11 विश्वरूप दर्शनामध्ये अलग लक्षात ज्याप्रमाणे हे असणारे आमचे चर्मचक्षु ते स्वरूप पाहू शकत नाही कारण ते अत्यंत विलक्षण आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा ज्ञात अज्ञातापेक्षाही विलक्षण स्वरूपाचं असणारे ते ब्रह्मतत्व त्या अनुषंगाने त्या ठिकाणी श्रुती असं म्हणते की यामुळे अलग लक्षात ते. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञात अविदित म्हणजे अज्ञात या दोघाहून ब्रह्म अत्यंत विलक्षण आहे असे सांगणारी श्रुती अवश्य काय? विज्ञेय अर्थाचे प्रतिपादन करणारी आहे. परलोक आहे की नाही कोणाला माहिती. या श्रुती विधीचा शेष म्हणजे अर्थवाद आहे. त्यामुळे त्याचे स्वार्थी तात्पर्य नाही. केवळ तिचा अर्थवाद म्हणून काय काय श्रुती आहेत अलग लक्षात. त्याच्यात काय विशेष असं स्वार्थी तात्पर्य म्हणजे त्या अर्थाच्या अनुषंगाने त्याचं तात्पर्यच ग्रहण केलं पाहिजे असं काय नाही. पण केवळ त्या ठिकाणी अर्थवाद म्हणून ती घातलेली आहे. आणि त्या श्रुतीच्या अनुषंगाने ही श्रुती अप्रमाण होऊ शकत नाही. ते जे आहे ते अत्यंत सदसतपेक्षाही विलक्षण असल्यामुळे श्रुती त्या ठिकाणी तसे म्हणते. आणि म्हणून पुढे जाऊन पुन्हा वबत्तेश पुढे आचार्य पुन्हा आणखी पुढे जाऊन म्हणतात. त्याचं पुन्हा आणखी व्याख्यान पुन्हा खाली करतात. काय म्हणतात? उपपत्तेश्च सदा उपपत्तेश्च सदादि शब्दैः ब्रह्म न उच्यते इति सर्वे हि शब्दः अर्थप्रकाशनाय प्रत्युक्तः श्रूयमानश्च श्रोतृभिः जातिक्रियागुणसम्बद्धद्वारेण सङ्केतग्रहणस्य व्यपेक्षः
अर्थम प्रत्यायेति न अन्यथा अदृष्टत्वात् तद्यथा गौ अश्वः इति वा जातितः पचति पठति इति क्रियतः शुक्ल कृष्ण इति वा गुणतः धनी गोमान इति वा सम्बन्धतः न तु ब्रह्मजातिमत् अतः न सदादिशब्दवाच्यं नापि गुणवता येन गुणशब्देन उच्यते निर्गुणत्वात् नापि क्रियाशब्दवाच्यं निष्क्रियत्वात् निष्कलं निष्क्रियं शान्तम् इति श्रुतेः न च सम्बन्धी एकत्वात् अद्वयत्वात् अविषयत्वात् आत्मवच्च केनचित् शब्देन उच्यते इति उक्तं यतो वा इमानि भूतानि जाह्य यतो वाचो निवर्धन्ते इत्यादी श्रुतिभिः. म्हणून त्यानंतर पुन्हा खाली म्हणतात, काय म्हणतात, ब्रह्मशब्द जात गुण क्रिया वगैरे नाही म्हणून ते अनिर्वाच्य आहे ब्रह्मामध्ये. जो ब्रह्म आहे नेयम यत्त प्रवक्ष्यामी शब्दाने तर खाली सांगितलं ते ब्रह्म जे आहे ते ब्रह्मामध्ये काय कुठल्याही प्रकारचे जात गुण क्रिया वगैरे त्याच्यामध्ये काही नसल्यामुळे ते अनिर्वाच्य आहे. आलं लक्षात. ह्या क्रियाच्या द्वारे त्याची ओळख करून देऊ शकत नसल्यामुळे आम्ही काय म्हणतो, त्याला ते अनिर्वाच्य स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्याचा निषेध मुखाने बोध करणे भाग आहे असे आता सांगतात. आणि म्हणूनच याच्याही पलीकडे ते असल्यामुळे कशाच्या पलीकडे जात गुण क्रिया कोणत्याही वस्तूची ओळख या जात गुण आणि क्रिया या द्वारेच एखाद्या वस्तूची ओळख होते. परंतु हे ब्रह्म त्याच्याही पलीकडे असल्यामुळे ते कसं झालं, अनिर्वाच्य स्वरूपाचं आहे. आणि म्हणून अनिर्वाच्य स्वरूपाचा असल्यामुळे जे मी मानतोय त्याच्याही पलीकडे ते. म्हणून येन त्यजसी त्यज सांगितलं, ज्याच्याद्वारे काय तू या सगळ्याचा त्याग करतो, शेवटी ते काय त्याचा सुद्धा त्याग कर. म्हणजे ज्यावेळेस काहीच राहत नाही त्यावेळेस जे राहतं ते ब्रह्म. म्हणून त्याच्यासाठी काहीच करायचं नाही. साधना काय करायची, गुरुजी आमचे सांगायचे, काही न करणं हीच साधना करणं. काही करायला गेला की कर्मफल आलंच. मग साधना काही न करणं हेच करणं हीच साधना आहे साधकासाठी. म्हणून त्या ठिकाणी उत्तमा सहजावस्था सांगितली. सगळ्या अवस्थेमध्ये सहजावस्था जी आहे काही न करणं. पण काही न करता राहणं हे तेवढंच कठीण आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म करता, कार्य न करता कोणी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही असं पण सांगतं शास्त्र. आणि मला अशा प्रकारे आणि म्हणून काय सांगितलं, म्हणून निषेध मुखाने काही न करणे हेच करणे. हे सगळं असं म्हणजे मजेशीर आहे आपल्या वेदांतामध्ये कधी हे सगळ्या गोष्टी अलग लक्षात. कारण हे काय हा विषयच तसा आहे. व्यावहारिक क्षेत्रामध्ये जेवढे विषय चालतात त्या व्यावहारिक क्षेत्राच्याही पलीकडे असणारा हा विषय. त्यामुळे व्यवहारातील कुठल्याच वस्तूने त्याची प्राप्ती होईल हे सांगू शकत नाही. आणि म्हणून ते तर निषेधात मुखाने नेती हे नाही, कारण त्याच्या समज नाही. वस्तूच्याच अभावात काय सांगणार तिथं, म्हणून नेती सांगितलं. आणि म्हणून निषेध आणि म्हणून अनिर्वाच्य आहे. त्यामुळे त्याचा निषेध मुखाने बोध करणे भाग आहे. ते आता सांगतात. सद असद इत्यादी शब्दाने ब्रह्म सांगितले जात नाही, ते सांगता येणे शक्य नाही. सत असत कारण का, तर ते जे आहे सत असत इत्यादी शब्दाने ब्रह्म सांगितले जात नाही, ते सांगता येणे शक्य नाही. याविषयी उपपत्तीला असल्यामुळे निषेध मुखाने त्याचा उपदेश संभवतो. अशा प्रकारे शक्य कसं काय सांगणार, सांगण्यासाठी काय कोणाचा कोणाला विशेषण दृष्टांत काय तिथं करणार काय, म्हणजे तिथं काही जो आहे त्याला तो हे तत्वाचा अनुभव झाला म्हणून तो मौन झाला. कसं काय त्याचं वर्णन करा, वर्णनातीत असल्यामुळे शब्द तिथपर्यंत पोहोचतच नाही. आणि म्हणून अशा प्रकारे सद असद इत्यादी शब्दाने ब्रह्म सांगितले जात नाही, ते सांगता येणे शक्य नाही. याविषयी उपपत्तीला असल्यामुळे निषेध मुखाने त्याचा उपदेश संभवतो. आणि म्हणून हे नाही ते नाही म्हणून निषेध मुखाने आम्हाला त्याला सांगायला लागतं.
म्हणून त्या ठिकाणी काय आत्मशक्ती सुद्धा नाही, हे सगळं जे जे तू मानतोस मनोबुद्धी चित्त अहंकार न अहम ते नाही, न ज श्रोत्र जी इंद्रिय मानतो नाही, हे पंचे असणारी महाभूत न ज व्योमभूमी हे नाही. म्हणून जे काय जे 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 आपण पाहतो जे 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 मानतो ते काही नाही. या संसारी या व्यवहारामध्ये जेवढ्या वस्तू आपण पाहत आहोत ते ब्रह्मतत्व नाही हे सांगण्याकरिता निषेधानेच त्याला सांगायला लागते. म्हणून निषेधमुखाने त्याचा उपदेश संभवतो. अर्थप्रकाशन करण्यासाठी योजिलेला कोणताही शब्द अर्थप्रकाशन करण्यासाठी कोणता जो शब्द असतो करण्यासाठी योजलेला कोणताही शब्द काय करतो, तो शब्द आपण जो शब्द वापरतो तो शब्द काय करतो, तो शब्द कोणताही शब्द जेव्हा जाती क्रिया गुण व संबंध यापैकी कोणत्या तरी एका द्वाराने श्रोत्याच्या तो शब्द जो आपल्या कानावर पडतो, एखादा शब्द एखादा बोलतो, ज्यावेळेस आपण एखादा तो शब्द ऐकतो त्या शब्दाच्या द्वारे आपल्याला काय ज्ञात होतं, त्या शब्दाच्या द्वारे आपल्याला त्याची जाती त्याचे क्रिया त्याचे गुण त्याचे संबंध या अनुषंगानेच त्या शब्दाचा अर्थ आपण ग्रहण करतो. तेच सांगितलं, कोणताही शब्द ज्यावेळेस आपल्या कानी पडतो तेव्हा जाती क्रिया गुण व संबंध यापैकी कोणत्या तरी एका द्वाराने तो श्रोत्याच्या कानावर पडत असतो, तेव्हा त्याचा विवक्षित अर्थाला प्रत्यय श्रोत्याचा आणून दिला जातो. आणि त्यानंतरच त्या अनुषंगाने ज्या ज्या चार गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगाने त्याचा संबंध प्रस्थापित करून आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर तो शब्द विवक्षित अर्थ श्रोत्याच्या मनामध्ये आणून देण्यास असमर्थ होतो. नाही तर मग काय त्याचा अर्थ होऊ शकत नाही. याच्या अनुषंगाच्या विरुद्ध या चार कॅटेगरीमध्ये त्याला आपण लावून पाहतो कुठे बसला आणि त्यानंतरच त्याचा आपल्याला अर्थ होतो. तद व्यतिरिक्त लावायचा प्रयत्न केला, या चाराला सोडून त्याचा अर्थ घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ होऊ शकत नाही स्पष्ट. आणि म्हणून तो विवक्षित अर्थाचा श्रोत्याचा आणून देतो. नाही तर तो शब्द विवक्षित अर्थ श्रोत्याच्या मनामध्ये आणून देण्यास समर्थ होत नाही, कारण तसे कोठेच दृष्टीप्रसाद येत नाही. उदाहरणार्थ गाय घोडा असा गाय घोडा असा जातीद्वारा निर्देश करता येतो. आलं लक्षात, ती त्याची जाती त्याच्यापासून अभिन्न आहे. गायीपासून घोड्याचे गुणधर्म भिन्न आहे म्हणून तो काय तो त्याच्यापासून भिन्न झाला. म्हणून गाय घोडा असा हा काय जातीद्वारे आपण त्याचा निर्देश करतो. त्यानंतर पाचक म्हणजे काय, पाक करणारा म्हणजे क्रियाच्या द्वारे तो काय करतो, स्वयंपाक करणारा स्वयंपाकी क्रियाद्वारे तो काय क्रिया करतो त्याच्याद्वारे त्याची ओळख होते. पूजक पूजा करणारा पूजक क्रियाद्वारे त्याची ओळख झाली. मग ते सांगा पाचक म्हणजे पाक करणार या क्रियाच्या द्वारे. नंतर पांढरा काळा हे काय झाले, गुण झाले त्याच्यामध्ये असणारे. मग त्या गुणांच्या द्वारे अथवा धनी गोमान हा काय संबंध झाला. धनिक हा त्याचा धनाशी संबंध आहे, त्याच्याकडे भरपूर धन आहे म्हणून तो धनिक हा. त्या धनाशी असणाऱ्या संबंधाने आपण काय केलं, त्याचा निर्देश करता येतो, त्याचा निर्देश केला. परंतु म्हणजे कुठल्याही गोष्टीची ओळख जाती क्रिया गुण आणि संबंध या चार कॅटेगरीमध्ये आपण त्या वस्तूला टाकल्यानंतर आपण त्या शब्द त्याचा असणारा अर्थ आपण ग्रहण करतो. परंतु ब्रह्म जे तत्व आहे ब्रह्मतत्व कसं आहे, परंतु ब्रह्माला जाती नसल्यामुळे त्याला कोणतीच जाती नाही. ह्या जातीचा तो जातीचा ते सांगितलं. ब्रह्माला जाती नसल्यामुळे काय मग सद वगैरे शब्दाने त्याचा निर्देश करता येत नाही. कोणत्या शब्दाने मग निर्देश करावा, म्हणून सत शब्दाने त्याचा निर्देश करता येत नाही. जे सदसत्पन्न असं उच्चते त्याचा अर्थ व्याख्यान झालं. म्हणून जातीच नसल्यामुळे कशामध्ये त्याला घालणार येतं लक्षात. म्हणून सत शब्दाने त्याचा निर्देश करता येत नाही. बरे गुणवाचक शब्दाने ब्रह्माचा निर्देश करता येईल म्हणावं तर ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेच गुण नाही. त्याच्यामध्ये कोणता गुण आहे का, गुण केवलो निर्गुणश्च निर्गुण स्वरूपात आहे. पण गुण शब्दाने सुद्धा त्याची व्याख्या करता येत नाही, तिथे सुद्धा टाकता येणार नाही. या श्रुतीवरून ब्रह्म निर्गुण ठरत आहे. क्रिया शब्दाने बघावं तर क्रियावाचक शब्दानेही ब्रह्माचा निर्देश करता येणार नाही. कारण का निष्फलम निष्क्रियम शांतम हे सुद्धा श्रुती म्हणते. आणि ब्रह्म एक अद्वय अविषय आणि आत्मरूप असल्यामुळे त्याचा कोणाशीही संबंध नाही, ते एकच आहे. त्याचा कोणाशी संबंध लावता येत नाही. त्याच्यासारखं तेच तर व्यतिरिक्त काय ते ब्रह्म असं आहे ते तसं आहे काही नाही, त्याच्यासारखं तेच
त्याचा कुठलंच विशेषण कुठल्याच जाती काही त्याच्या ठिकाणी लावू शकत नाही. मग तेच सांगते कसं आहे एक हा म्हणून सांगतं एक हा ते एकच, दुसरं काही नाही त्याच्या व्यतिरिक्त. म्हणून स स ब्रह्म एकक अद्वया, अद्वैत स्वरूपाचं. त्यानंतर अविषय हा, कोणाचाही ते विषय होऊ शकत नाही आणि आत्मरूप असल्यामुळे त्याचा कोणाशीही संबंध नाही. अशा प्रकारे ते ब्रह्म असल्यामुळे त्याचा कोणत्याही वस्तूशी ते संबंध प्रस्थापित करत नाही किंवा होऊ शकत नाही. आणि तस्मात या कारणामुळे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, त्या ठिकाणी सांगितलं यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, त्याचं वर्णन करायला गेले सगळे. परंतु ज्या वेळेस वर्णन करायला ही वाक गेली, मी आता त्याचं सुंदर सुंदर वर्णन करते, ते ब्रह्म कसं आहे बघा, मी कसं छानपैकी त्याला रंगवून सांगते. हा शब्द प्रभुत्व, वाक वैखरी, शब्द झरी, त्या अनुषंगाने त्या ब्रह्माचं ज्यावेळेस वर्णन करायला गेली त्यावेळेस तिला लक्षात आलं रे ह्याचं काय वर्णन करावं. म्हणून ती काय सांगते यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, शास्त्र म्हणतं. वर्णन करायला गेले पण वर्णन काय करावं हाच प्रश्न पडला त्याचा. कारण त्या ठिकाणी काय असणारा विशेषण विशेष भाव, त्याला काय उपमा द्यावी, काय करावं, हे सगळे जे आहे आत्ता जे सांगितलेले हे चारही जे शब्द आहे जाती क्रिया गुण संबंध, त्याच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये त्याला टाकावं हेच तिला कळलं नाही. त्यामुळे ते मनासह सगळी तिथे गेली पण तिला काही करता आलं नाही, ती तशीच परत आली. तेच सांगितलं. आणि म्हणून यतो वाचो निवर इत्यादी श्रुतीवरून कोणत्याही शब्दाने ब्रह्माचा निर्देश करता येत नाही हे म्हणणे योग्य आहे. आणि म्हणून कुठल्या शब्दाद्वारे ह्या कॅटेगरीमध्ये ब्रह्म बसत नसल्यामुळे, कोणत्या कॅटेगरीमध्ये जाती क्रिया गुणसंबंध या कुठंच ते न बसल्यामुळे शब्दाच्या द्वारे त्या ब्रह्माचा निर्देश करता येत नाही हेच म्हणणं वास्तविक योग्य आहे. आणि म्हणून त्याकरिता कशाच्या द्वारे मग त्याचा निर्देश केला जातो, नेती नेती, जे जे आम्ही समजतो अलग अलग हे असं आहे, ते जे जे समजतो ते ते सगळं सोडून द्यायचं. समजणं हा विषयच तिथे नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस अशा प्रकारे सगळ्याचा एक 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 ज्यावेळेस त्याग होत जाईल, त्यानंतर राहणारी म्हणून सर्व कर्म संन्यास सांगितलं किंवा सर्व धर्मान परित्यज्य, त्याचा अर्थ तोच जे जे मानतोस जे काय आहे ते जोपर्यंत तू सोडत नाही, सर्व धर्मान परित्यज्य मामेक पण केवळ त्या आत्मत्वाला शरण जात नाही तोपर्यंत तुला मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. जोपर्यंत धरलंय किंचित मात्र संबंध प्रस्थापित केला तोच संबंध पुन्हा काय जन्म आणि मरणाला कारण. म्हणून सर्व कर्म संन्यास, जे जे काय आहे ते सर्व सोडूनच देणं, त्याशिवाय त्या परमतत्वाची प्राप्ती जीवनामध्ये होऊ शकत नाही. म्हणून सांगितलं ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते अनादिमत् परम ब्रह्म सत्तन्नासत् उच्यते. सत असत्याही पलीकडे असणारं ते जे तत्व आहे ते तत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. या ठिकाणी असणारा अशा प्रकारे असणारा 12वा श्लोक जो आहे 13व्या अध्यायातील ते संपला. आणि त्याचा पुढचा असणारा श्लोक उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. 16वा अध्याय आरंभ. आता षोडशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः